काल आपण जिथे येऊन थांबलो तिथे त्याचा जरा सारांश विचारामध्ये घ्यायचा तर स्वप्न सूचक असतात, क्वचित ती अपवादानी सत्य आहेत असं मानावं. नाही तर स्वप्न हा जीवाच्या कर्तृत्वाचा भाग नाही, तर जीवाच्या ठिकाणी असणाऱ्या आत्मतत्वाचा भाग आहे. आत्मतत्व आपल्या तैजस या सामर्थ्याने स्वप्नावस्थेकरता जो आत्म्याचा भाग कार्यरत होतो, आत्मा काही खंडित नाही आहे, पण समजून घेण्याच्या दृष्टीने तो जो तैजस आत्मा आहे, तो तैजस आत्मा हा आपल्या तेजानी सृष्टी निर्माण करतो आणि स्वप्नावस्था प्राप्त होते. स्वप्नस्थिती आपल्या हातात नाही. अमुक स्वप्न पडलं पाहिजे तर तसं पडत नाही. पडलेलं स्वप्न जागृतीत दिसावं असं वाटलं तर ते दिसत नाही. तसंच हेच स्वप्न पुन्हा पडावं असं वाटलं तरी पडत नाही. आणि त्यामुळे अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टीमध्ये मनुष्याला त्या स्वप्नावरती सुद्धा त्याचं नियंत्रण नाही. मनुष्य स्वप्नस्थितीवर पण नियंत्रण ठेवू शकत नाही. तरी सुद्धा स्वप्न मायामय आहे. स्वप्नाचा विशेष विचार करू नये, म्हणजे घडलेल्या स्वप्नामधल्या घटनांचा आणि त्याचा लौकिकात फारसा अर्थ लावायला जाऊ नये असा एक निष्कर्ष इथे आपण काल त्यापर्यंत येऊन पोहोचलो. आता त्यांनी असं म्हटलंय की निद्रा हे स्वरूप आत्ता चालू आहे. त्या निद्रेचा हा तरल भाग झाला की जागृती आणि निद्रा म्हणजे गाढ निद्रा याच्यामधली स्वप्नावस्था झाली. आता गाढ निद्रेच्या अवस्थेकरता असलेलं जे सूत्र आहे, तद्भावो नाडीषु तत्श्रुतेर आत्मनीच, जीवाला जाणीवरहित सुषुप्तीचा अनुभव नाड्या आणि आत्मा यांचे ठिकाणी मिळून घेता येतो, कारण तसेच श्रुतीत सांगितले आहे. आता त्यांनी असं म्हटलंय की गाढ झोप कशी येते, तर गाढ झोप ही दोन स्थानांच्या अस्तित्वामुळे मनुष्याला प्राप्त होते. एक असं आहे की आत्मा जो आत राहतो त्या आत्म्याच्या ठिकाणी सगळे लीन होतात. सगळे म्हणजे कोणकोणते आपण बघूच या. आणि तसंच पुरी तती नावाच्या नाडीच्या ठिकाणी हे सगळे लीन होतात असं म्हणून त्या नाडीत लीन होऊन तो झोप घेतो, म्हणून पुरुष. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी इथे असं म्हटलंय की एक तर आत्मतत्वामुळे आणि दुसरं ह्या नाड्यांच्या साह्याने मनुष्य गाढ झोप घेतो. गाढ झोप म्हणजे जर सुषुप्ती आहे. आता आपल्या तीन अवस्था आपण बघितल्या, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. आता जागृतीची जी अवस्था आहे ती आधी न घेता स्वप्नावस्थेची चर्चा त्यांनी आधी केलेली आहे. स्वप्नावस्थेनंतर आता सुषुप्तीची चर्चा ते करतायत, गाढ झोपेची चर्चा करतायत. तर ह्या गाढ झोपेमध्ये काय होतं, तर ह्या गाढ झोपेमध्ये जे घडतं त्यात मनुष्याला पहिल्यांदा काही समजत नाही, कारण तो त्याच्या सगळ्या जाणीवांच्या सहित त्या आत्म्याच्या ठिकाणी लीन झालेला असतो, किंवा त्या पुरी तत नाडीच्या ठिकाणी, तती नाडीच्या ठिकाणी शयन करतो. म्हणजे गाढ झोप जेव्हा मनुष्याला लागते तेव्हा तो कसलाही विचार करत नाही, त्याला कशाचंही स्मरण नसतं, अहंकार स्वतःची जाणीव पण त्याला नसते. ज्ञानेश्वर माऊलींनी असं म्हटलंय की गाढ झोपलेल्या माणसाच्या शेजारी साप जरी वेटळ घालून बसला तरी सुद्धा त्याला त्याचं भान नसतं, कारण त्याला कळतच नाही आपल्या शेजारी काय आहे. त्यामुळे जगाच्या बद्दलचा पूर्ण विसर त्याला पडलेला असतो. मनबुद्धीचे जे व्यापार आहेत ते मनबुद्धीचे व्यापार पण थांबलेले असतात आणि त्यामुळे ते सगळे लोप पावलेले असल्यामुळे कर्मेंद्रियांच्या हालचाली होत नाहीत, ज्ञानेंद्रियांच्या हालचाली होत नाहीत. मनबुद्धीचा व्यापार थांबलेला असतो. अहंकार नाही, स्मरण नाही, जाणीव नाही, त्यातलं काहीही राहत नाही. आणि जसं काही एखाद्या खोल अंधारामध्ये
निवास करावा, त्याप्रमाणे तो जीव जो आहे तो आपल्या ठिकाणी हवे नकोचे सगळे व्यापार दूर करून कुठेतरी आत खोल खोल जाऊन राहिलेला असतो. अशी जी स्थिती आहे, त्या इंद्रियांनी सगळ्याचा तळ गाठलाय. अंधारात खोल कुठेतरी तळ गाठावा, तसे ते जसं काही शून्यामध्ये विरून जावं तसे ते कुठेतरी विरून गेलेले आहेत. अशी जी अवस्था असते, या अवस्थेमध्ये याला स्वस्थ झोप, खरी विश्रांती असं म्हटलं जातं. ही जी स्वस्थ झोप आहे, या स्वस्थ झोपेमध्ये काही गोष्टी चालू असतात. जसं श्वसन चालू असतं, रुधिराभिसरण चालू असतं, पचन चालू असतं. अशा आपल्या ज्या संस्था आहेत त्या संस्था कार्यरत असतात आणि त्यामुळे चांगली गाढ झोप लागली की मनुष्याच्या अन्नाचं पचन पण चांगलं होतं. गाढ झोपेमध्ये शरीर कितीही दमलं तरी त्याला विश्रांती मिळते. समजा एखाद्याला बीपी आहे आणि त्याला विश्रांती घ्यायला सांगितली, चांगली गाढ झोप लागली की शरीरामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता कमी झाली आणि अस्वस्थतेमुळे ब्लड प्रेशर वाढलं तर ते सुद्धा स्थिर होतं. म्हणजे या गाढ झोपेचे परिणाम शरीरावरती होत राहतात. आणि आपण गेल्या वेळी पाहिलं होतं त्याप्रमाणे हे सगळं काम जे आहे, हे सगळं काम करून घेणारा जो प्राण आहे तो प्राण कार्यरत असतो. आपण म्हटलं ना की या शरीराशी सगळ्यात अधिक प्रामाणिकपणाने जोडलेला आणि या शरीराचं अधिकाधिक कल्याण इच्छिणारा कोण असेल तर तो प्राण आहे. आता ही पचन संस्था आहे, ही श्वसन संस्था आहे, हे रुधिराभिसरण आहे, कोणतीही संस्था असो, त्या प्रत्येक संस्थेचं कार्य उत्तम तऱ्हेने चालावं. जे काही बिघडलं असेल ते मूळ स्वरूपाला यावं आणि स्थिर व्हावं आणि पुन्हा ते आरोग्य संपन्न रीतीने चालावं. याकरता जेव्हा मन, बुद्धी, अहंकार, चित्त, सगळ्या जाणीवा, सगळं काही जेव्हा झोपतं तेव्हा त्याच्या झोपेनंतर जर कार्यरत कोण राहत असेल तर तो प्राण राहतो. आणि तो प्राण काय करतो? तो प्राण या प्रत्येकाची जी काही बिघाड झालेली आहे ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो. मनाला स्थिर करतो, बुद्धीला विश्रांती देतो, इंद्रियांना विश्रांती देतो. त्याचबरोबर ज्ञानेंद्रिय सुद्धा जी दमलेली आहेत त्याही ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांच्या बरोबर विश्रांती देतो. आपलं स्मरण आहे ते डोक्यातून दूर करतो, त्यामुळे त्या स्मरणामुळे होणारा उद्वेग दूर होतो. हे सगळी या सगळ्या मंडळींची झोपाझोप झाल्यानंतर शरीराची साफसफाई करण्याचं काम प्राण करतो. सगळ्या शरीराला पुन्हा पूर्ववत आणण्याचं काम प्राण करतो आणि प्राणाकडून हे काम चालू असतं. म्हणजे झोप जरी गाढ लागलेली असली तरी ह्या शरीरामध्ये प्राण कार्यरत असतात. प्राणाचं काम शेवटपर्यंत एक आहे. सगळ्यात प्रामाणिकपणाने देहाला सांभाळणारा कोण असेल तर तो प्राण आहे. इंद्रिय लबाड आहेत, इंद्रिय स्वार्थी आहेत. जिभेला तिची चव अधिक महत्वाची वाटते म्हणून तिला जे आवडतं ते ती जीभ खात राहते. मग भले पोट बिघडो की त्याचा आपल्या शरीराला त्रास हो की आरोग्याला ते घातक असो. डोळे आपल्याला आवडतं म्हणून सिनेमा बघ, नाटक बघ, सिरियल्स बघ, वाचत राहा. ते स्वतःची काळजी करत नाही. स्वतःची म्हणजे देह म्हणून सगळ्या देहाची आणि आपल्या स्वतःची. पण आपल्या चालीनी चालतं, आपल्या आवडीनी चालतं. कान सुद्धा तसेच. कान किटेपर्यंत आवाज जरी जोरात आला, कर्कश कांठाळ्या बसल्या तरी सुद्धा मनुष्य ऐकत राहतो. ते संगीत जोर जोरात ठण 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 चाललं तरी ऐकत राहतो. मग त्या कानाचे पडदे फाटायची वेळ येते, पण त्याला असं वाटतं नाही एवढ्या मोठे ड्रम्स असेच वाजले पाहिजेत, हे सगळं म्युझिक असंच इतकं लाऊड असलं पाहिजे, त्या कर्कश आवाजात ऐकलं पाहिजे. या प्रत्येकाला शरीराशी घेणं देणं नाही, आपल्या आवडीशी घेणं देणं. आणि प्राणाला मात्र बाकी कशाशी घेणं देणं नाही. त्याला फक्त हे शरीर सांभाळत राहण्याशी घेणं देणे. गेल्या वेळी हा विषय आपण अगदी पुष्कळ विस्ताराने पाहिलेला आहे की शेवटच्या घडीपर्यंत ह्या देहामध्ये श्वास कसा चालत राहील याचा प्रयत्न प्राण करतो. प्राण त्याच्या
कराराने तो देह चालवायचा प्रयत्न करतो. शेवटच्या श्वासापर्यंत न थांबता अथकपणे जर काम कोण करत असेल तर ते प्राण करतो. आणि त्यामुळे हे गाढ झोपेमध्ये सुद्धा या शरीराला नीट सांभाळणारा आणि या ठिकाणी या शरीराला स्वस्थ करणारा, त्या गाढ झोपेचे लाभ मिळवून देणारा एकमेव प्राण आहे. त्यांनी सांगितलं की हा जो जीव आहे तो तिथे स्वप्न पाहत नाही, त्याला दुसरं काही कळत नाही, आतही त्याला काही वेगळं दिसत नाही. म्हणाले ती जी पुरी तती नावाची नाडी आहे त्याच्यामध्ये शयन करतो असं कुणी म्हणतात, तर कुणी असं म्हणतात की तो सताशी मिसळून जातो आणि तो त्या ठिकाणी निवास करतो असं कुणी म्हणतात. म्हणाले उपनिषदांनी जे म्हटलेलं आहे तो त्याला प्राज्ञ आत्मा असं म्हटलेलं आहे. उपनिषदांनी जागृती करता वैश्वानर आत्मा, स्वप्ना करता तैजस आत्मा, गाढ झोपे करता प्राज्ञ आत्मा अशी आम्हाला समजून घेण्याकरता दिलेली नाव आहेत. नाहीतर आपण गेल्या वेळी हा विषय बघितलेला आहे, पण पुन्हा आला म्हणून आपण जाता जाता एक दोन वाक्यात बघून जाऊ की आणि मग तुर्यगा चतुर्थम मन्यते असं त्याचं वर्णन केलेलं आहे. हा जो वैश्वानर आत्मा आहे त्याच्या ठिकाणी तो चेतोमुख, 29 एकूण आहे. आणि त्या ठिकाणी हे जे त्याचं स्थूल भोग तो स्थूलाचा भोग घेतो आणि त्या स्थूल गोष्टीचा भोग घेत असताना वैश्वानर कार्य करतो. आता पुन्हा तेच आहे, मुखतीचे 29 मुख हा सूक्ष्म भोग, त्या ठिकाणी सूक्ष्माचा भोग घेतो. सूक्ष्माचा भोग घेणारा जो आत्मा आहे तो तैजस आत्मा आहे. आणि सूक्ष्म म्हणजे छोटेसे डोळे, त्या डोळ्यातला तो एवढासा पडदा आणि त्या एवढ्याशा पडद्यावरती साकारलेलं एवढं मोठं विश्व जो साकारतो, त्या सूक्ष्म पातळीवरती जो सगळा पूर्ण अनुभव विशालतेचा देतो तो तैजस आत्मा आहे, त्याला सूक्ष्म भूक असं म्हटलंय. आता हा जो प्राज्ञ आहे तो चेतोमुख, हा चैतन्य हे त्याचं मुख आहे. आणि काय करतो, आनंद भूक, तो आनंदाचा उपभोग घेतो. आपल्याला जर गाढ झोप लागली नाही तर आपल्याला आनंद मिळत नाही. झोपेतनं उठल्यानंतर जर झोप चांगली झाली नाही, जेवावंसं वाटत नाही, काही काम करावंसं वाटत नाही, कशाही करता उत्साह शिल्लक राहत नाही. आणि का असं होतं त्याचं कारण असं आहे की गाढ झोपेमध्ये आपण आता प्राणाचं जे कार्य सांगितलं त्या कार्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट भरून निघते, प्रत्येक झीज, प्रत्येक उणीव दूर केली जाते आणि शरीराला अधिकाधिक स्वस्थ स्थितीला आणण्याचा प्रयत्न केला जातो. आणि हा जो प्राज्ञ आहे हा प्राज्ञ आनंदाचा उपभोग देतो. म्हणजे एखादा रोगी, एखादा आजारी मनुष्य, त्याला जर गाढ झोप लागली आणि त्याची जर औषध घेण्याची वेळ झाली तरी सुद्धा वैद्य डॉक्टर सांगतात त्याला झोपेतनं उठवून औषध देऊ नका, तो झोपेतनं उठला की औषध द्या. कारण असं की त्याला झोपेतनं उठवून त्याला जी मिळणारी नैसर्गिक विश्रांती आहे आणि त्या विश्रांतीत त्याच्या शरीराची जी झीज भरून येणं आहे तेच आम्ही थांबवतो. हा एक भाग. दुसरा भाग असा की या ठिकाणी केवळ चेतोमुख म्हणजे चैतन्य हेच त्याचं मुख आहे. कारण का तर सगळे इंद्रिय तिथे जे 29 मुखा म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, पंचप्राण आणि मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त असे मिळून हे जे 19 आहेत, ह्या 19 गोष्टींनी स्थूल जगताचा आम्ही व्यवहार करतो. त्याच 19 सूक्ष्म गोष्टींनी आम्ही स्वप्न पाहतो. पण इथे ह्या इंद्रियांचा, ज्ञानेंद्रियांचा, कर्मेंद्रियांचा, प्राणांचा कशाचाही संबंध येत नाही. इथे संबंध फक्त चैतन्याशी येतो. इथे फक्त चैतन्य कार्यरत असतं आणि त्या चैतन्याशी तो जीवात्मा मिसळतो, एकरूप होतो, म्हणून त्याला आनंदाची प्राप्ती होते. म्हणजे मनुष्य दुखणीत आहे, त्याला खूप वेदना होत आहेत, त्रास होत आहेत आणि तो विव्हळतोय, तो म्हणतो हे सहन होत नाही, सहन होत नाही. पण त्याच्या नशिबाने त्याला जर गाढ झोप लागत असली तर तो जेव्हा आपल्या गाढ झोपेतून उठतो, म्हणजे त्या दुखण्यात सुद्धा
ताबडतोब त्याला उमेद येते, नाही ठीक आहे, आता या दुखण्याशी मला झगडायचं आहे आणि या दुखण्याला मी फाईट आउट करीन, या दुखण्याशी मी झगडून माझं शरीर अधिकाधिक सुदृढ करण्याचा प्रयत्न करीन. हे झगडण्याचं बळ देणारं कोण आहे? कारण आहे ह्या स्थितीत सुद्धा जगावं, याच्या ठिकाणी आनंद आहे. ह्या आनंदाची जाणीव देणारं कोण आहे? तर त्याची जाणीव देणारा ह्या गाढ झोपेमधला हा प्राज्ञ आत्मा आहे. स्वपितीचे सुख असं उपनिषदांनी वर्णन केलंय की हे स्व अपिती, आपल्या स्वतःच्या ठिकाणी हे जे झोपेचं सुख आहे, गाढ झोपेच्या सुखाला ब्रह्मानंद सहोदर असं म्हटलंय की जसा ब्रह्मप्राप्तीचा आनंद आहे तसा गाढ झोपेचा आनंद आहे, असं त्या गाढ झोपेच्या आनंदाचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यामुळे गाढ झोप ही मनुष्याला आवश्यक आहे. त्या गाढ झोपेतून आनंद प्राप्त होतो, पण जेव्हा आनंद प्राप्त होत असतो तेव्हा त्या जीवाला कळत नसतं. का कळत नाही? कारण ही अज्ञानाची स्थिती आहे म्हणून, ही तमानी आवृत्त स्थिती आहे म्हणून, ही भान नसलेली स्थिती आहे म्हणून. समाधी आणि गाढ झोप यात काय फरक आहे? समाधीमध्ये सुद्धा बाह्य जगताचं कोणतंच भान नाही, पण जो मिळणारा आनंद आहे त्या आनंदाचं त्या क्षणी भान आहे. समाधी सुखामध्ये त्या जीवाला त्या आनंदाचं त्या स्थितीत भान आहे आणि त्यामुळे त्या आनंदाचं भान असल्यामुळे त्याला तो आनंद त्या समाधीमध्ये तो अनुभवतो आणि बाहेर आल्यानंतर म्हणतो की काय अनुभव घेतला, काय आनंद मिळाला. हा अनुभवण्याचाच विषय आहे, कारण त्यांनी तो समाधीमध्ये अनुभवलाय. आणि गाढ झोपेतनं उठल्यावर आपण ताजेतवाने झाल्यावर आपण म्हणतो खूप छान झोप लागली, खूप बरं वाटलं आणि सगळी झीज भरून आली. आता काय, हे विशेषतः आपल्याला हिमालयाच्या प्रवासामध्ये जाणवतं की सबंध दिवसभर प्रवास करून अंग आंबून गेलेलं असतं. ती थंडी, तो वारा, तो त्रास, पण रात्रीची एक 3-4 तासाची छान झोप मिळाली की पुन्हा दुसऱ्या दिवशी हिमालयाचा प्रवास करायला मनुष्य ताजातवाना आहे. त्याचं कारण असं की त्याचं शरीर पुन्हा स्फूर्तीने युक्त आणि मन आनंदाने भरून जातं. का? तर चांगली गाढ झोप लागली म्हणून. पण चांगली गाढ झोप लागली आहे हे झोपेमध्ये कळत नाही, त्या गाढ झोपेत काही कळत नाही. त्या गाढ झोपेत त्याला ही आनंदाची जाणीव, त्याला कोणतीच जाणीव नाही. आणि म्हणून झोप ही ब्रह्मानंद सहोदर आहे, ब्रह्मानंदाच्या बरोबर तुलना करण्यासारखी आहे, तो ब्रह्मानंद नाही. आम्हा अज्ञानी लोकांच्या करता आनंदामध्ये मनुष्याला काही काळ ठेवलं तर पुन्हा येणारी दुःख किंवा प्रतिकूलता किंवा जगणारं जीवन हे अधिक सुसह्य करावं, हे ह्या सुषुप्तीचं काम आहे. आणि म्हणून आपल्याकडे तैत्तिरीय उपनिषदामध्ये त्यांनी जे म्हटलंय त्या उपनिषदातली जी शेवटची ब्रह्मानंद वल्ली आहे त्याच्यामध्ये ब्रह्मविद्येचं वर्णन केलेलं आहे. तो काही सगळा विषय आपल्याला बघायचं कारण नाही, पण त्यामध्ये त्यांनी एका प्रश्नाची चर्चा केली आहे की हा जो आनंद आहे हा आनंद कसा आहे. त्यांनी सांगितलं, बाबा रे, हा सुषुप्तीतला जो आनंद आहे ना, तो आनंद आहे म्हणून या जगामधल्या सगळ्या दुःखांना टक्कर देण्याकरता मनुष्याकडे सामर्थ्य आहे, बळ आहे. कारण त्या गाढ झोपेतून तो सगळी प्रतिकूलता मोडून काढतो आणि ते शरीर पुन्हा त्या प्रतिकूलतेला तोंड देण्याकरता ताजतवानं होऊन उभं राहतं. आणि म्हणून ही जी सुषुप्ती आहे त्या सुषुप्तीचं वर्णन करताना ते म्हणतात की नाव तुम्ही काही द्या, की तो सताशी मिळून जातो, तो प्राज्ञाला आलिंगन देतो, किंवा जीव जो आहे त्या पुरीतती नाडीमध्ये शयन करतो. तुम्हाला जे शब्द आवडतील ते शब्द वापरा म्हणतात ते. आता इथे इंद्रियांचं कार्य नाही, इंद्रियांच्या पासून विषय दूर आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या उपाधीचा संबंध नाही. आणि त्यामुळे म्हणाले गाढ झोप लागण्याकरता इंद्रियांना काही प्रयत्न करावे लागत नाहीत, मनाला काही प्रयत्न करावे लागत नाहीत, किंवा कर्मेंद्रियांना काही प्रयत्न करावे लागत नाहीत. उलट असं आहे की झोप येण्याकरता जर काही प्रयत्न करायला लागलो तर ती झोप दूर जाईल,
एखादं पुस्तक वाचायला घेतलं आणि पुस्तक फारच आपल्याला आवडलं तर झोप कुठली, झोप उडतेच. रात्रभरामध्ये पुस्तक वाचून संपवूनच आपण पुस्तक ठेवतो. म्हणजे झोप येण्याकरता पुस्तक वाचलं होत नाही. फक्त आपल्याला व्यवहारामध्ये आपल्या वृत्तीचा विचार करून एवढंच सांगतात की झोप येत नसेल तर देवाचं नाव घ्यायला लागा. देवाचं नाव घेतलं की थोड्या वेळाने झोप येते, कारण देवाचं नाव घेण्यामध्ये असावी तितकी रुची आपल्याला असत नाही. त्यामुळे थोड्या वेळाने कंटाळा येतो. कंटाळा आला की झोप येते. आणि म्हणून जर देवाचं नाव घेण्यात ज्याला रुची आहे त्याची पण झोप उडून जाईल, त्यालाही झोप असं. कारण त्यामुळे माझं नामस्मरण चांगलं चाललंय, झोप कशाला पाहिजे, मी नामस्मरण करीन. पण सामान्य मनुष्याला जे सांगितलं जातं की देवाचं नाव घेत पडा, हळूहळू झोप केव्हा लागेल तुम्हाला कळणार नाही. त्यांनी असं म्हटलंय की गाढ झोपेकरता कोणताही प्रयत्न उपयोगाला येत नाही. गाढ झोप ही त्या आत्म्याचंच वरदान आहे, हे त्या परमेश्वराचंच वरदान आहे. आणि त्यामुळे त्या निद्रेबद्दल त्यांनी सांगताना पुढे असं म्हटलंय की अतः प्रबोधोस्मात्, म्हणूनच आत्म्यापासून जीव जागृतीत येतो. काय आहे ब्रह्मसूत्राचं वैशिष्ट्य असं आहे की येणारी कोणतीही शंका, म्हणजे केलेला कोणताही तर्क हा दूर करणं. म्हणजे कुठलाही संभाव्य तर्क आहे, कुणी करू शकतो, मग त्याचं उत्तर इथे दिलं का नाही दिलं. त्यांनी सुद्धा सगळेच संभाव्य तर्क विचारामध्ये घेऊन त्या सगळ्या तऱ्हेने उत्तर दिलंय. आता पुढचा विषय कसा घेतलाय बघा. आता हा प्रबोधोस्मात्, म्हणूनच आत्म्यापासून जीव जागृतीत येतो. म्हणजे आता तो गाढ झोपेत होता, तर त्या पूर्वी तती नाडीमध्ये तरी, नाही तर आत्मतत्वाच्या ठिकाणी तरी, नाही तर स्वतःशी तरी तो लीन झाला आहे. अशी त्या झोपेच्या संबंधाने आपण कार्यकारण मीमांसा करून आपण त्याचं उत्तर दिलं. आता पुढचा प्रश्न असा की तो गाढ झोपेमध्ये असलेला जो जीव आहे तो जागृतीवर येतो. आता हा माझा जीव झोपला आणि या शरीरामध्ये माझा जीव जागा होतो का आत्मतत्व सगळीकडे एकच आहे. त्यामुळे असं आहे की एकच आत्मतत्व जर सगळीकडे भरून राहिलेलं आहे, तर त्या आत्मतत्वाला जर अनेक लोकांना रात्री झोपवायचं आहे, सगळी माणसं त्या आत्मतत्वाने झोपवली आहेत, त्यामुळे ते आत्मतत्व सगळ्यांच्या ठिकाणी असलेलं झोपलंय. तर तर्क असा आहे की इथं ज्या जीवाला झोपवलंय त्याच जीवाला उठवलंय का या देहामध्ये दुसराच जीव जागा होतो का ह्या देहाच्या आश्रयाने असलेला जीवच जागा होतो. तर्काला काही अडचण नाहीये, तर्क केलेला आहे आणि त्याला उत्तर दिले. आपल्याला माहिती आहे आपणच जागे होतो, आपल्या शरीरामधून काही दुसरा कोणी जागा होत नाही. त्यामुळे त्यांनी म्हटलंय की आत्मा हे सुषुप्तीचं स्थान आहे आणि आत्म्याच्या ठिकाणी जर जीव लीन झालाय आणि आत्मा कुठे खंडितच नाहीये, आपल्याला माहितीये तो सगळीकडे घनदाट भरून राहिलेला आहे. आता तो जर असा भरून राहिलाय, आमच्या देहात पण भरलाय, आमच्या हृदयात पण आहे, सगळ्या वातावरणात पण भरून राहिलाय, तर काही आता असं आहे ना की इकडचं तिकडे होणं काही फार अवघड नाहीये. की समजा हे सगळं त्याच्यामध्ये जाऊन राहिलंय आणि परत येताना ते तिथंच न येता दुसरीकडे चालं बाहेर, तर काय करणार. समजा या देहातून वर न येता दुसऱ्याच देहातून तो बाहेर पडला तर काय करणार, असा त्यांनी इथे तर्क मांडलाय. आणि त्यांनी सांगितलंय की बृहदारण्यक उपनिषदामध्ये त्याची चर्चा केली आहे आणि त्याच्यामध्ये म्हणाले की सुषुप्तीमध्ये जेव्हा मनुष्य जातो किंवा गाढ झोपेत जेव्हा जातो तेव्हा तो प्राज्ञ आत्म्याशी एकरूप होतो. आणि जागृत होताना सुद्धा या देहामध्ये ते आत्मतत्व जे भरून राहिलेलं आहे त्याच आत्मतत्वाशी तो जोडला गेला आहे. आणि जागृतीत येताना झोपेत जोडला गेलाय आणि जागृतीमध्ये येताना तो त्याच आत्मतत्वापासून जागृतीत येतो. म्हणून त्याला त्यांनी उत्थान म्हणजे बाहेर येणं, जागृतीत येणं किंवा झोपेपासून दूर होणं. आणि त्यामुळे गाढ झोपेमध्ये जीवात्मा ब्रह्मात किंवा त्या प्राज्ञात लीन होतो, शांत सुखाचा अनुभव घेतो आणि अनुभव घेऊन तिथे उपाधी विसरलाय. अडचण हा प्रश्न का उभा केला,
कारण उपाधी विसरून गेल्यावर सगळं आत्मतत्व एकच आहे. म्हणजे हा जीव त्या क्षणी उपाधी विसरून राहतो. मग उपाधी विसरल्यानंतर आता पुन्हा उपाधी घेणार की नाही घेणार, असं योगाचा अभ्यास करणारे लोक किंवा अनेक योगी अरविंदांच्या चरित्रात सुद्धा त्याचा ठळक उल्लेख आहे. अनेक योग्यांच्या चरित्रात, शिवानंदांच्या ठिकाणी उल्लेख आहेत की जेव्हा समाधी स्थिती प्राप्त होते त्या समाधी स्थितीमध्ये क्वचित असं होतं की त्या देहातून तो जीवात्मा आहे तो बाहेर पडतो. तो देह जो आहे तो त्या ठिकाणी समाधी स्थितीत राहतो आणि तो बाहेर पडलेला जो आत्मा आहे त्याला पाहिजे तिथे तो विहार करून येतो. तो लांबून तो देह पाहत असतो. पण कधी कधी असं योग्यांनी पण वर्णन केलेलं आहे, पण कधी कधी त्या जीवात्म्याला पुन्हा त्या शरीरात शिरावंसं वाटत नाही. त्याला वाटतं या शरीराचं बंधन कशाला पाहिजे, आपण चांगले मुक्त आहोत. त्या शरीरात गेलं की पुन्हा त्या शरीराचं सगळं भोगत बसावं लागतं. हात दुखला त्या जीवालाच भोगावं लागतं, पाय दुखला जीवालाच भोगावं लागतं, डोकं दुखलं जीवालाच भोगावं लागतं. देहाला होणाऱ्या सगळ्या व्याधी त्या शरीराला आश्रय केला की सगळ्या भोगत राहाव्या लागतात. त्याला असं वाटतं शरीरापासून दूर राहिलो की हे काही भोगावं लागत नाही. आणि त्यामुळे त्या जीवात्म्याला पुन्हा त्या शरीरात यायला नको वाटतं. तसा हा जो तर्क आहे ना, हा त्या स्तरावरचा तर्क आहे की गाढ झोपेमध्ये जीवाला आपली उपाधी सगळी सोडता येते. म्हणजे इंद्रियांची सुटते, ज्ञानेंद्रियांची, कर्मेंद्रियांची, दोन्ही इंद्रिय म्हणजे मनाची सुटते. 11वं इंद्रिय मन आहे, त्याची पण उपाधी सुटते. बुद्धी स्मरण उपाधी सुटते, अहंकार उपाधी सुटते. कोणतंच उपाधीचं स्वरूप शिल्लक राहत नाही. तो मुक्त आत्मस्वरूपासारखा त्या आपल्या देहामध्ये असणाऱ्या आत्म्याशी एकरूप झाला की त्याला वाटतं का की पुन्हा ती उपाधीचं जोखड अंगावरती घ्यावं, नको वाटतं त्याला. त्याला असं वाटेल की नको, हे तो सुटका करून घेण्याचा प्रयत्न करील का, करू शकतो का, करतो का, असा सगळा तो प्रश्न आहे. तो जो तर्क आहे की पुन्हा ती उपाधी स्वीकारून पुन्हा इमाने इतबारे तो सकाळी इथे उठतो. आपल्या त्या लहानपणच्या कविता होत्या, त्या कवितेमध्ये की सूर्य सकाळी उगवतो संध्याकाळी मावळतो, आम्ही मावळला की झोपतो, पण आम्ही फिरून सकाळी उठतो. ही पुन्हा ईश्वराचीच दया आहे. तो ईश्वरच दया करतो. कारण असं की तो सूर्य आहे तिथे, तो त्याच्या पद्धतीप्रमाणे त्याच्या नियमाप्रमाणे तोही त्या परब्रह्माला, त्या अनुशासनाला घाबरून त्यांनी असं म्हटलंय की त्याच्या धाकाने सूर्य उगवतो, त्याच्या धाकाने पाऊस पडतो. धाक याचा अर्थ त्याच्या नियमाने, की त्यांनी त्याला नियमात बांधलं आहे म्हणून पडणारा पाऊस पडतो, म्हणून सकाळी सूर्य उगवतो, म्हणून सगळे ऋतू आपापल्या पद्धतीने चालत राहतात. तसंच आहे, त्याचं अनुशासन आहे. उत्तर काय झालं आपलं, त्याचं उत्तर असं झालं की या हृदयामध्ये या जीवात्म्याच्या बरोबर राहणारा जो परमात्मा आहे, म्हणजे ते कसे दोघे, द्वासुपर्णा सयुजा सखाया, हे दोघे एका झाडावरती बसलेले दोन पक्षी आहेत. हा देह नुसता जीवात्म्याने पूर्ण होत नाही आणि ह्या देहामध्ये नुसता परमात्मा राहत नाही. या देहामध्ये उपाधियुक्त जीव पण राहतो आणि या देहामध्ये हा जो शासन करणारा आहे, असा ईशावास्यम इदम सर्वम, हा अनुशासन करणारा, सगळ्यांच्यावर नियंत्रण करणारा असा जो ईश्वर आहे, तो ईश्वर पण राहतो. म्हणजे या जीवावरती त्याचं अनुशासन आहे का नाही, आहे. आता तुर्यगा येईल तेव्हा आपण अधिक बघू. जागृतीमध्ये काय काय करायचं हे त्या आत्म्याला, म्हणजे जीवात्म्याला कोण सांगतो, तो हृदयस्थ असणारा परमात्मा सांगतो की हे तुला व्यवहारामधल्या गोष्टी करायच्या आहेत, या गोष्टी कर. पण व्यवहारातली एखादी गोष्ट करत असताना आम्ही जागरूकपणाने गोष्टी करतो. म्हणजे वैश्वानर जो आहे तो स्थूलाचा अनुभव घेतो, पण तो अनुभव घेत असताना आम्ही स्थूलाचा सावधपणाने अनुभव घेतो का,
कधी कधी नाही घेत. आम्हाला जो खूप आनंद झाला, तो खूप आनंद झाल्यानंतर आम्हाला काही त्या क्षणी समजत नाही आम्ही काय केलं, आम्ही काय बोललो, आम्ही दुसऱ्याला काय उत्तर दिलं, आम्ही धावलो का पळालो, का आम्ही कुणाला साखर आणायला सांगितली का पेढे आणायला सांगितले. असं का होतं? त्याचं कारण असं आहे की त्या वैश्वानराला लावलेली जी उपाधी आहे त्याचा आनंद इतका विलक्षण आणि उत्कट असतो की त्या उत्कट आनंदामध्ये त्या वैश्वानराची जी उपाधी आहे ती उपाधी सुटते आणि तो वैश्वानर त्या परमात्म्याशी एकरूप होतो. आणि तो ज्या क्षणी एकरूप होतो त्या क्षणी ह्या जीवाचे जे व्यवहार आहेत, ह्या व्यवहारामध्ये तो परमात्मा जो साक्षी भावानी इथे राहत असतो आणि तो साक्षी भावानी राहतो म्हणून आम्ही काय व्यापार करतो ते आम्हाला कळतं. म्हणजे कसं आहे की जीव व्यापार करतो. समजा आपण दरवाजाची कडी काढली, आपण या पायऱ्या उतरून खाली गेलो, हा सगळा रस्ता चालून आम्ही शारदा मठामध्ये आलो. हे कशाच्या जीवावर आलो? मी स्मरणाच्या जीवावर आलो. कारण आम्हाला माहिती आहे इथे 11:30 वाजता देऊळ बंद होतं किंवा मठ बंद होतो किंवा सकाळी 8 वाजता उघडतो किंवा 9 वाजता उघडतो. त्याचे सगळे नियम आम्हाला माहिती आहेत. मग तो दरवाजे उघडतात म्हणजे त्याच्या कड्या काढल्या जातात. हे स्मरण आहे की याचे दरवाजा हा उघडतो, नाही तो बाहेरचा पण उघडतो, थेट बाहेरून आम्हाला दर्शन घेता येत. हे सगळं जे आम्ही स्मरणात ठेवतो. इथे यायचं म्हणजे कोणता रस्ता? म्हणजे सिंहगड रस्ता. आपल्या घरापासून कसं यायचं? तिथून नाही यायचं, दुसऱ्या बाजूने आलो तर आम्ही कसे आलो? हे स्मरण का राहतं? कारण आम्ही आज त्या रस्त्याने आलो तेव्हा त्या रस्त्यावर लक्ष ठेवलं म्हणून, तो व्यवहार आम्ही सावधपणाने केला म्हणून. समजा आम्ही गाडीत बसलो, ड्रायव्हर गाडी चालवतोय, रस्त्याकडे बघितलं सुद्धा नाही, हा सिंहगड रोड ठीक आहे, कुठल्या बाजूने गेलं ठीक आहे, काही आपण पाहिलं नाही. आता उद्या आपल्याला एकटं यायची वेळ आली तर अरे बापरे, कुठं जायचं, कोणत्या गल्लीत वळायचं, कसं पोचायचं, असं का होतं? त्याचं कारण असं आहे की आपण ती कृती सावधपणाने केली नाही म्हणून. ती बेसावध कृती म्हणजे प्रत्येक वेळी तुर्यगा आत्म्याशी मिळणं हे असं नाही, ते आमच्या कृतीचं बेसावधपण आहे. म्हणजे वैश्वानर आत्म्यानी सगळं काम करताना जी सावधता राखायला पाहिजे ती आम्ही आमच्या ठिकाणी राखत नाही. म्हणजे आम्ही म्हणतो अरे मी या खोलीत कशा करता आले, काय घ्यायचं होतं, त्या खोलीत आपण कशा करता गेलो, आपण विसरून गेलो, काहीतरी घ्यायला म्हणून तिथे गेलो, आता काय घ्यायचंय आठवत नाही. असं का होतं? कारण जे काम करतो त्या कामावरती आम्ही सावधपणाने आमचं लक्ष किंवा ध्यान आम्ही ठेवत नाही. आम्हाला ते सावधान पण असलंच पाहिजे. म्हणून समर्थांनी म्हटलंय तिसरे ते सावधपण सर्व विषयी. सर्व विषयात आम्ही सावध राहिलं पाहिजे. आणि ही बेसावधपणे काम करायची सवय लागली की मग नेहमीच लागते. मग आपण त्या मुलांना आपल्या धांदरटपणाने काम नको करू, नीट काम कर. हा जो धांदरटपणा आहे हा ज्यातून येतो तो कशातून येतो? तर वैश्वानर आत्मा सावधपणाने काम करत नाही म्हणून आम्ही गाढ झोपतो. आणि हा वैश्वानर आत्मा जेव्हा सावधपणाने काम करत नाही तेव्हा ना तो धड जागृतीत असतो, ना तो धड स्वप्नात असतो, सुषुप्तीचा तर प्रश्नच येत नाही. असा एका कुठल्या तरी मध्यम स्थितीमध्ये असतो की जिथे जागृती पण नाही आहे आणि जिथे झोप पण नाही आहे. त्याला आपण बेभान असं म्हणतो की भान असत नाही. असं होता उपयोगी नाही. असं कधीतरी जे होतं त्याची मीमांसा आपण केली की हा जो वैश्वानर, तैजस, प्राज्ञ आणि तुर्यगा, हा जो तुर्यगा आत्मा आहे हा आत्मा, हा सगळे जे जीवाचे खेळ आहेत ते सगळे व्यवहार जे त्याचे आहेत, सुख आहे दुःख आहे. आपल्याला सुख का कळतं? कारण तो साक्षी भावानी पाहतो म्हणून कळतं. पण सुखामध्ये आपण बेभान झालो आणि त्या तुर्यगेशी एकरूप झालो तर सुखाची सुद्धा ती स्थिती काय आपल्याला कळत नाही. अति दुःखाची स्थिती सुद्धा आपल्याला कळत नाही. कारण त्यावेळी त्यांनी साक्षी भावानी पाहावं आणि हे व्यापार या आत्म्यांकडून घडावेत असं होत नाही. ते सगळं सरमिसळ होऊन जातं. आणि म्हणून इथे त्यांनी सांगितलंय की ही जी सुषुप्तीची अवस्था आहे
ती सुषुप्तीची अवस्था गाढ झोपेची आहे. त्या गाढ झोपेमधून आम्ही आता बाहेर येणार. बाहेर येताना उपाधी घेऊन बाहेर येणार की नाही येणार? उपाधी घेऊनच बाहेर आलं पाहिजे. उपाधी घेऊन का बाहेर आलं पाहिजे? कारण ती उपाधी ही त्या ठिकाणी असणाऱ्या त्या परमात्म्याची, जो आमच्या हृदयामध्ये राहतो, त्याचं ते अनुशासन आहे, त्याची शिस्त आहे. त्या शिस्तीनेच आम्ही उपाधी घेऊन बाहेर येतो. आमच्या देहामध्ये आम्हीच झोप घेतो आणि आमची झोप झाल्यानंतर आमच्या देहामध्ये आम्हीच बाहेर पडतो. आमच्या देहामध्ये दुसरा कोणी शिरून बाहेर पडू शकत नाही, कारण परमात्मा ती उपाधी सांभाळतो. म्हणून त्यांनी या एका सूत्राने एका मोठ्या चर्चेला छेद देऊन टाकलाय. कशा करता हा छेद द्यावा लागतो? शास्त्रीय चर्चेमध्ये या गोष्टींना छेद द्यावा लागतो. आपण म्हणतो हे काहीतरीच आहे, या सूत्रालाही अर्थ नाही आणि एवढे 10-15 मिनिटं दिलेल्या स्पष्टीकरणालाही अर्थ नाही. कारण आमचा अनुभवच हा आहे की आम्हीच झोपतो ना आम्हीच उठतो. पण त्यांना हे असं का मांडावं लागतं? 2 कारणाकरता. एक कारण असं आहे की अद्वैताचा सिद्धांत मान्य केलेला आहे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या ठिकाणी असणारं जे आत्मतत्व आहे ते एकच आहे आणि ते सर्वदूर सारखेपणाने भरून राहिलंय. हा पहिला सिद्धांत. दुसरा सिद्धांत असा की प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वर सर्व भूतानाम हृदयेषु तिष्ठती. परमात्मा प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहतो आणि तो हृदयामध्ये राहिलेला जो परमात्मा आहे तो त्या देहाचं, त्या जीवाचं अनुशासन करतो. त्या उपनिषदामध्ये म्हटलेलंच आहे की द्वासुपर्णा सयुजा सखाया, एका झाडावर 2 पक्षी बसलेत, पण हे जे 2 पक्षी आहेत त्यातला एक पक्षी जो आहे तो जीव आहे, दुसरा पक्षी आहे तो परमात्मा आहे. हा जीव जो आहे त्या झाडाला आता फुलं लागली, आनंद झाला. त्या फुलाला आता फळं लागली, तो बागडायला लागला. ती फळं पिकली की ती तोडून तोडून खाऊन याला खूप आनंद झाला. आणि आता ते झाड उन्हाळ्यामध्ये सुकायला लागलं की हा दुःखी झाला. पण तो जो दुसरा पक्षी आहे तो खायलाही जात नाही, तो पाहायलाही जात नाही, तो सुखी होत नाही, तो दुःखी होत नाही, कारण तो परमात्मा आहे. तो ह्याचे सगळे खेळ पाहत असतो आणि साक्षी भावानी तो पाहतो. म्हणजे आपल्या ठिकाणचा तुर्यगा आत्मा हा साक्षी भावानी पाहतो. म्हणून आपल्याला घडलेल्या प्रत्येक गोष्टीचं स्मरण आहे की अरे ह्या रस्त्याने आम्ही आलो, उद्याला रस्ता अरे विसरला कसा, कालच जाऊन आला ना तुम्ही, असं कुणी आपल्याला म्हणेल की बरोबर आहे, विसरून चालणारच नाही, कारण तुम्हाला रस्ता सापडलाच पाहिजे. का? कारण स्मरण का राहावं? कारण साक्षी भावानी हे सगळं कार्य केलं. नाही केलं त्याचं स्मरण राहणार नाही. ती अवस्था साक्षी भावाची नाही असं नाही, ती आणखीनच वेगळी अवस्था आहे की जी कोणतीही पूर्ण अवस्था नाही, ना पूर्ण जागृतीची आहे, ना ती कोणत्याही भान असण्याची. म्हणजे अर्धवट डुलकी लागली तर कसं असतं, माणसाला फारसं काही कळतही नाही. कळत नाही असंही नाही, त्याला कळतं कुठेतरी टी व्ही चालू आहे, कुठेतरी ड्रम वाजतायत, कुठेतरी गोंधळ चालू आहे, कलकलाट आहे. पण हा जरा अर्धवट झोप घेत असतो, तेव्हा स्वप्नही नसतं. पण ती अर्ध जागृतीची अवस्था असते. तर अशा अर्ध जागृतीमध्ये कार्य करण्याची जर आम्हाला सवय लागली तर ती सवय मात्र आपण सोडून द्यावी, असं अध्यात्मशास्त्र आपल्याला सांगतं. की आपण म्हणतो अरे भाजीमध्ये मीठ घातलं का नाही घातलं, अमुक एक स्वयंपाक केला का नाही, त्याच्यातलं मी काही करून ठेवलं का नाही ठेवलं. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला स्मरण राहत नाही. आणि ते न राहण्याचं कारण आमच्या डोक्यामध्ये शेकडो विचार असतात. एकाही विचारावरती आमचं मन एकाग्र नसतं आणि एकावेळी 1760 विचारांचा डोक्यात गोंधळ होतो, म्हणून आमचा विचार एका ठिकाणी एकाग्र होऊ शकत नाही. तर त्यांनी तसंच म्हटलंय की एकच आत्मतत्व आहे, ते सर्वदूर कार्यरत आहे. मग आमच्या देहामध्ये असलेला जो जीव आहे तो जेव्हा उपाधी सोडून मुक्त होतो, मुक्त झाला म्हणजे सगळ्या आत्मतत्वाबरोबर मिसळून जातो का फक्त देहामध्येच तो तसा मिसळलेला राहतो परमात्म्याबरोबर, हा त्यांचा प्रश्न आहे. आणि त्या प्रश्नाला त्यांनी उत्तर म्हणजे आपण द्यायलाच नको, हा आपला अनुभवच आहे की तो जरी मुक्त होत असला, बंधन रहित होत असला, उपाधी रहित होत असला, आमच्या हृदयस्थ परमात्म्याशी एकरूप होत असला, तरी पुन्हा तो उपाधी स्वीकारतो आणि पुन्हा तो उपाधीमध्ये येतो आणि त्या उपाधीने पुन्हा तो
व्यवहार सुरू करतो. स एव तू कर्मानुस्मृती शब्द विधिभ्यः, जो झोपी जातो तोच जीव परत जागा होतो असे कर्म, स्मरण, शब्द, विधी यावरून समजते. म्हणजे त्यांनी असं आपल्याला सांगितलं की जेव्हा तो मिसळून जातो तर जसा उदाहरण पूर्वपक्ष केला त्यांनी त्या मागेही तोच पूर्वपक्ष आहे, आताही तोच पूर्वपक्ष आहे. हाच प्रश्न उपस्थित केला की सागरामध्ये एखादा बिंदू पडला तर त्या सागरामधला जो बिंदू आहे तो काही बिंदू वेगळा राहत नाही, तो सागरातल्या सगळ्या जलाशयामध्ये मिसळून जातो. तसंच होतं का? जीवाचं पण नाही म्हणाले, तसं होत नाही. आज एक काम आपण करायला घेतलंय, मुलांनी अर्धवट गृहपाठ केलाय, उद्या सकाळी उठून मुलगा गृहपाठ पूर्ण करतो. याचा अर्थ ज्या जीवानी काल केलं होतं तोच जीव उद्या ते पुरं करणार आहे. अशा अर्थाने त्यांनी कर्म म्हटलंय. अशाच अर्थाने त्यांनी स्मरण म्हटलंय की कालच्या सगळ्या घटनांचं स्मरण आपण जेव्हा इतिहासामध्ये अशा घटना घडतात की तोतये येतात आणि ते म्हणतात की मी तोच आहे. कोणी म्हणेल मी सदाशिव भाऊ आहे, कोणी म्हणेल मी कोण आहे. अशा प्रकारे जो तोतया स्वतःला सिद्ध करू पाहतो की मी ती व्यक्ती आहे, तेव्हा त्या व्यक्तीला असे प्रश्न विचारले जातात की ते फक्त त्याला आणि विचारणाऱ्या व्यक्तीला माहिती आहेत. इतकं खाजगी त्याच्या जीवनातलं जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्याचं स्मरण पक्क आहे की नाही ही शहानिशा केली जाते. त्या स्मरणावरून तोच जीव आहे की नाही हे कळतं. आता आणखीन पुढे जाऊ आपण की स्मरण, त्याचं कर्म, या सगळ्यावरून त्याचे शब्द, त्याचा विधी तो सांगतो. आता त्याला काय करता येतं आणि करता येते आपल्याला माहिती आहे. ती पुनर्जन्माच्या संदर्भामध्ये एक कथा अगदी सिद्ध आहे, प्रसिद्धच आहे. त्या स्टीव्हन्सनच्याच पुस्तकातली आहे की त्या दोन मुली प्रवासात जातात. त्या प्रवास कुठेतरी सहलीसारख्या प्रवासात गाडीला ॲक्सिडेंट होतो. त्यातल्या ह्या दोघी मुली मरतात आणि एकीचा चेंदामेंदा होतो आणि एक मुलगी आहे तिला काहीही झालेलं नसतं, फक्त धक्का लागून तिला मृत्यू येतो. शरीर जसंच्या तसं असतं, शरीराला ओरखाडा सुद्धा आलेला नसतो, फक्त ती मुलगी हृदयबंद पडून मरते. जिचा चेंदामेंदा झाला आहे तिचा जो जीव आहे त्यांनी ताबडतोब तिच्या देहामध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिच्या देहाचा ताबा घेतलेला आहे. आता कळतं, वडिलांना कळतं, कारण एक मुलगी खेडेगावात राहणारी आहे जिच्या शरीरामध्ये ह्या मुलींनी प्रवेश केला आहे आणि जिच्या देहाचा चेंदामेंदा झाला आहे ती मोठी हुशार आहे आणि तत्वज्ञानामध्ये मोठी विशेष प्रवीण आहे. तर ती स्पिनोझाचं तत्वज्ञान फार सुंदर प्रकाराने मांडत असे आणि तिचा लौकिक होता. तिच्या वडिलांना कळवलं, वडिलाला एकुलती एक मुलगी, खूप शोक केला. तर ती सारखी सांगायला लागली, बाबा तुम्ही रडू नका, मी गेलेली नाही, गेलेली आहे ती दुसरी मुलगी गेली आहे. ह्या देहामधली मी तुमची मुलगी आहे. तिने घरी जाऊन आपल्या वडिलांना सांगितलं, अनेक आठवणी दिल्या, आपल्या घरचे घटना प्रसंग सांगितले आणि सांगितलं की माझा मृत्यू नाहीये झालेला, माझा देह निघून गेला, पण मी हिच्या देहात ताबडतोब प्रवेश केला आणि त्यामुळे या देहाचा मी ताबा घेतला. आता या देहात मी आहे. शेवटी ते कोणालाच ह्या सिद्धांता म्हणजे पुनर्जन्म कोणी स्वीकारत नसल्यामुळे इतर धर्म त्यांना हे मान्य नव्हतं. तर त्यांना हे खरं वाटलं नाही. त्यांनी सांगितलं आता ही खेड्यातली अडाणी मुलगी आहे, हिला हे स्पिनोझा तत्वज्ञान हे प्रोफेसर्स एक, ती सगळ्यांना ओळखत होती, सगळ्या प्रोफेसर्सना तिने आपली ओळख दिली. त्यांनी सांगितलं तू आता स्पिनोझाच्या तत्वज्ञानावर एक लेक्चर दे, एक व्याख्यान दे. त्या मुलींनी पूर्वीसारखं अप्रतिम व्याख्यान दिलं आणि त्या सगळ्या लोकांनी एक निष्कर्ष किंवा निर्णय दिला की ही जी मुलगी आहे ही मुलगी नक्की, जी मुलगी म्हणजे त्या हाला नाव आहे त्या मुलीचं, त्या हाला नावाच्या मुलीच्या देहामध्ये तिने प्रवेश केला आहे. तर ही ती हाला नसून ही तुमचीच, त्या प्रोफेसरचीच मुलगी आहे. सांगायचा हेतू असा आहे की हे कशावरून कळतं, तोच जीव आहे हे कशावरून कळतं, त्याच्या कर्मावरून कळतं, त्याच्या स्मरणावरून कळतं, त्याच्या शब्द म्हणजे त्याच्या बोलण्यावरून कळतं आणि त्याच्या विधीवरून कळतं. विधी म्हणजे तो जे जे काही वागतो, त्याची जी लकब आहे, त्याच्या ज्या कृती आहेत त्या सगळ्यावरून कळतं. आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की हे जे कर्म आहे त्या कर्माची सातत्यता
आम्हाला तोच जीव आहे हे दाखवतं, स्मरण आम्हाला दाखवतं. आणि त्यामुळे श्रुती सांगते की हाच नियम आहे. हा फक्त माणसालाच नियम आहे असं नाही, हा वाघ सिंहांना पण हाच नियम आहे. वाघाचा जीव सुद्धा त्याच देहामध्ये झोप घेतो. त्यातले सगळे जीव जंतू, पशु पक्षी, प्राणी या सगळ्यांना हाच नियम आहे. आणि म्हणून ते पुढे सांगतात, सुषुप्ती आणि जागृती या दोन्ही अवस्थांच्या ठिकाणी एकाच जीवाची स्थिती किंवा एकच जीव या दोन स्थितींना साक्षी आहे किंवा अनुभव घेतो आहे, हे लक्षात घ्यावं असं त्यांनी तिथे म्हटलेलं आहे. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल किंवा आपण आता बघितलं तर आपल्याला जाणवतं की एकदा ईश्वरी तत्व किंवा ब्रह्मतत्व यापेक्षा जीव कसा, किती, कुठे वेगळा आहे हे या ब्रह्मसूत्रामध्ये प्रत्येक वेळा दाखवून दिलंय की ही सगळी जीवाची स्थिती आहे. आपण पहिल्याच दिवशी म्हटलं, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था जीवाला आहेत, त्या ईश्वराला नाही, त्या परमात्म्याचा तर प्रश्नच येत नाही. पण जो अनुशासन करणारा परमात्मा आहे त्याला सुद्धा ह्या अवस्था लागू पडत नाहीत. आणि त्यामुळे ही मर्यादा जी आहे ही जीवाची आहे की त्याला झोप घ्यावी लागते, त्याला जागं होऊन व्यवहार करावा लागतो, त्याला स्वप्न पण पडतात. आपल्या घरातल्या कुत्र्या मांजरांना सुद्धा आपण झोपेत ओरडताना पाहतो, त्यांना सुद्धा स्वप्न पडतात. ह्या सगळ्या जीवांच्या ठिकाणी ही स्थिती समान आहे. आता ते म्हणतात, मुग्धर्ध संपत्ती ही परिशेषात, मूर्छेची निद्रेशी अर्धे सादृश्य असते असे अनुमानाने समजते. आता जी स्थिती प्रत्येक जीवाच्या बाबतीत नाही पण अपवादानी आहे अशी मूर्छा ही स्थिती आहे, बेशुद्ध अवस्था ही स्थिती आहे. ती पण स्थिती जीवाच्या ठिकाणी निर्माण होते. एखाद्याच्या आयुष्यामध्ये तो कधीच बेशुद्ध पडत नाही, म्हणजे त्याच्या आयुष्यात ही स्थिती कधीच येत नाही. ती सगळ्यांच्याकडे आलीच पाहिजे असं काही नाहीये, पण सगळ्या जीवांच्या अनुभवाच्या स्थिती तीन नक्की आहेत, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. मूर्छना ही सगळ्यांच्या अनुभवाची स्थिती नाहीये, ही अपवादानी आहे. ती मूर्छा जी येते ती अपवादानी येणारी स्थिती आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की ह्या प्रमुख स्थिती असताना सगळ्यात शेवटची जी स्थिती आहे सुषुप्तीच्या पलीकडची आणि जीवनात एकदाच येणारी, ती म्हणजे मृत्यू ही स्थिती आहे. त्या शरीराला एकदा मृत्यू आला की पुन्हा ह्या मागच्या तीन स्थिती त्याला अनुभवायला येत नाही. विषय संपला, त्या तीन स्थितींचा विषय संपून जातो. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही स्थिती त्याच्या बाबतीत संपून जातात. त्याच्या बाबतीमध्ये जेव्हा चौथी म्हणजे मृत्यू नावाची त्या देहाला स्थिती जेव्हा ग्रासते, तेव्हा ह्या तीन स्थितीतून जीवाला सातत्याने जाणं राहत नाही. म्हणाले, ही जी अवस्था आहे मूर्छना, त्या मूर्छनेचा सुद्धा अंतर्भाव जागृती किंवा स्वप्नामध्ये होत नाही. जागृती किंवा स्वप्न या स्थितीत तिला स्वीकारत नाहीत, कारण या स्थितीमध्ये शरीराची उष्णता कायम असते, श्वासोश्वास चालू असतो, परंतु त्याला कशाचंही भान नसतं. म्हणाले, अंतःकरण असतं, त्याला जाणीव नसते, कशाचीच जाणीव नसते, कोणत्याही विषयाचं भान नसतं. जे दातखिळ बसली आहे, माणसाला मूर्छा आली आणि त्याचं डोकं फुटलं तरी त्याला वेदना होत नाही. त्याला मूर्छा आली आणि मूर्छा येताना त्याची दातखिळ बसली तर त्याची जीभ त्या दातात अडकू नये म्हणून जर कोणी त्या दाताच्या मध्ये चिमटा घातला आणि त्या दातांना फाकवलं आणि त्या जिभेला जर मोकळं केलं तर त्या स्थितीत सुद्धा ते काय करतायत आपल्याला कळत नाही. ह्या सगळ्या स्थिती नैसर्गिकरित्या मूर्छना नाही आली तरी सुद्धा आपल्याला ॲनेस्थेशिया देतात तेव्हा मूर्छेतच ठेवतात. ती ॲनेस्थेशिया दिलेली जी स्थिती आहे त्याही वेळी जाणीवरहितच स्थिती आहे. त्या जाणीवरहित स्थितीमध्ये ती जीभ सुद्धा आत जाऊ नये म्हणून जिभेला क्लॅम्प लावून ठेवतात, ती जीभ पकडून ठेवलेली असते. म्हणजे त्या अवस्थेमध्ये ती जे औषध दिलेलं आहे त्या औषधीनी ती जाणीव संपवून टाकलेली आहे. ती संपलेली जाणीव आणि ह्या इंद्रियांच्या ठिकाणची जी क्रियाशीलता किंवा विषयाशी संयोग हे सगळं सुटून जातं. कारण डोळे पाहू शकत नाहीत, कान ऐकू शकत नाहीत, ज्ञानेंद्रियांना वेदना होते आहे हे कळत नाही. ही जशी ॲनेस्थेशिया दिल्यानंतरची स्थिती आहे तशी मूर्छेनंतरची स्थिती आहे. आणि दुसरं असं आहे की त्या ॲनेस्थेशियामध्ये सुद्धा सुख आहे का
सुख नाही आहे. मूर्छेमध्ये सुख आहे का? सुख नाही आहे. कारण मूर्छेतून बाहेर आल्यानंतर काय बरं वाटलं असं काही कोणी म्हणत नाही. त्या मूर्छेतून बाहेर आलेला मनुष्य थकून जातो, त्याला त्रास होतो, त्याला भान नाही. ह्याचा जो एक ताण तणाव आलेला असतो त्याच्यातून बाहेर यायला वेळ लागतो. तो हळू, आता तुम्ही बघा की ॲनेस्थेशियातून पेशंट आऊट येताना तो काहीतरी बडबडतो, थोडीशी शरीराची हालचाल करतो, काहीतरी असंबद्ध त्याच्याकडनं बोललं जातं आणि मग त्यानंतर तो जागृत स्थितीत येतो. म्हणजे ती अवस्था जागृतीच्या खाली जाते, पण ती अवस्था स्वप्नाची नाही आहे, ती जाणीवरहित आहे. आणि त्या जाणीवरहित अवस्थेतून तो त्या जाणीवेच्या अवस्थेकडे येतो आणि मग पूर्ण जागृतीच्या अवस्थेत येतो. असा टप्प्याटप्प्याने वर येतो. पण ती ग्लानी मात्र त्याला जाणवते. जो मनुष्य असाच बेशुद्ध पडतो, मूर्छा येते, त्यालाही ग्लानी जाणवते. तो डोळे उघडतो, पुन्हा डोळे मिटतो. असा त्याचा बराचसा काळ जातो त्या ग्लानीतून बाहेर यायला आणि अगदी मूळचं तरतरीत व्हायला, पूर्ण जागृतीत यायला त्याला वेळ लागतो. आणि म्हणून म्हणाले सुषुप्तीशी सादृश्य आहे का? जाणीव नाही हे सादृश्य आहे, पण दुःख हे सादृश्य नाही. सुषुप्तीमध्ये कधीच दुःख होत नाही. सुषुप्तीमध्ये सुख नाही असं पण होत नाही. म्हणजे आपण दोन्ही शक्यता छेद द्यायचे आहेत. कोणत्या? सुषुप्तीमध्ये दुःख मुळीच नाही. सुषुप्तीत दुःख ही स्थितीच नाही. मग सुख ही स्थिती असलीच पाहिजे हा आग्रह आहे का? हो आहे. मग या ग्लानीमध्ये किंवा या मूर्छेमध्ये काय होतं? या मूर्छेमध्ये सुख नक्की नाही जे सुषुप्तीमध्ये आहे, आणि सुषुप्तीमध्ये दुःख नक्की नाही ते मूर्छेमध्ये आहे. आणि त्यामुळे मनुष्य बेशुद्धावस्थेमध्ये जेव्हा आहे तेव्हा त्याला दुःख आहे. आणि ही जी मूर्छेची स्थिती आहे ही स्थिती त्यांनी त्याचं सादृश्य आपल्याला बरं वाटणार नाही, पण त्याचं सादृश्य मरणाशी दिलेलं आहे. म्हणाले मूर्छा ही मरण सदृश आहे, ती मरणाचा अनुभव घेते. म्हणून इथे त्यांनी या 4 अवस्था आपल्याला सांगितल्या: जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मृत्यू आणि त्यानंतर मूर्छना सांगितली. की मूर्छा, की जर मूर्छा आली, मी चुकून मूर्छना म्हणते, मूर्छा आली तर ती जी मूर्छा आहे ती मूर्छा मरणाच्या अधिक जवळ जाते. काही मूर्छेची स्थिती जी आहे ती अशी काही विलक्षण आहे, ती काही मृत्यूसारखी नाही, पण मृत्यूच्याशी काही साधर्म्य जरूर साधणारी आहे. आता मूर्छा ही प्रकृती आहे का या देहाची? मृत्यू ही प्रकृती आहे. कारण ज्या क्षणी देह जन्माला आला, जन्माला येणं ही जर प्रकृती स्वाभाविक आहे, तर या देहाला मृत्यू येणं हे पण स्वाभाविकच आहे. त्यामुळे मृत्यू ही प्रकृती आहे, मृत्यू ही विकृती नाही आहे. पण मूर्छा ही विकृती आहे. ही काही या देहाची प्रकृती नाही, हा काही या देहाचा स्वभाव नाही. त्यामुळे जागृती, स्वप्न, सुषुप्ती, मृत्यू ही प्रकृती आहे, पण मूर्छना ही या देहाची विकृती आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की कधीही मूर्छित न झालेले लोक आपण पाहतो, आणि ही मूर्छना म्हणजे जणू मरणाचं दार आहे. पण त्या मरणाच्या दारातून तो परत काय येतो? सूत्रकार म्हणतात की उरलेले भोग भोगायचे असतात म्हणून, नाही तर ती मूर्छना त्याला मृत्यूकडे ओढून घेऊन जाऊ शकते. पण तो पुन्हा जागृतीवर येतो आणि हे उरलेले भोग भोगतो. न स्थान तोपी परस्यो भयलिंगम सर्वत्रही. आता ह्या जीवाच्या सगळ्या दशा सांगून झाल्यानंतर आता आपल्याला जी गोष्ट सांगितली आहे ती आता त्यांनी परमात्म्याच्या बद्दल सांगितली. की परमात्म्याची आता कसा विषय जातो बघा, सगळी सूत्र कशी चालतात किंवा विषय कसा पुढे नेला जातो. आपल्याला नुसतं सूत्राच्या पाठोपाठ सूत्र घेतलं तरी आश्चर्य वाटतं. त्यांनी आता विषय नेलाय कुठे? हा 3रा अध्याय जो साधनाध्याय सुरू झाला त्या पहिल्या दिवशीपासून आपण पाहिलं की जीवाची मरणोत्तर गती काय, म्हणजे जिवंत असताना त्याच्या काय अवस्था आहेत त्या नंतर सांगितल्या. मरणानंतरची गती आधी सांगितली, मग जन्माला कसा येतो ते सांगितलं, मग जन्माला आल्यानंतर जीवाच्या कोणत्या स्थिती आहेत त्या 3 सांगितल्या: जागृती, स्वप्न, सुषुप्ती.
आता अपवादाने येणारी मूर्छा स्थिती सांगायची म्हणून मरणाची चौथी स्थिती सांगितली. आता जीवाला जर या सगळ्यामधून प्रवास करून जावं लागतं तर आम्ही ब्रह्म किती प्रकाराने ओळखतो त्याच्याकरता सूत्र आलं. ते म्हणतात आम्ही वेदामधून ब्रह्म ओळखतो, आम्ही स्तोत्रमंत्रातून, आम्ही पुराणातून, आम्ही स्मृतीतून ब्रह्माची जी वेगळी वेगळी वर्णनं आम्ही ऐकतो त्या वर्णनांच्या मध्ये आता ब्रह्म किती प्रकारचं आहे. ब्रह्म दोन प्रकारचं आहे, एक सगुण आहे आणि एक निर्गुण आहे. आता ब्रह्माच्या त्या दोन स्थितीचा विचार ते आपल्या पुढे मांडणार आहेत. म्हणजे भिन्न उपाधीमुळेही परमात्म्याला सगुण व निर्गुण अशी दोन स्वरूपे आम्ही जर व्यवहारामध्ये समजत असू किंवा जी आम्ही ओळखतो अशी समजत असू तर ती तशी नाहीत. श्रुतीत सर्वत्र निर्गुण ब्रह्माविषयीच तात्पर्य आहे. असं आहे तरी सुद्धा सगुण ब्रह्माचं इतकं वर्णन का केलं आहे. म्हणजे वर्णन जे श्रुतीमध्ये आलं आहे त्या ब्रह्माचं ते दोन प्रकारांनी आलंय. ते किती प्रकारात प्रकट झालं, ते दोन प्रकारात प्रकट झालं. एक सगुण रूपात प्रकट झालं, एक निर्गुण रूपात प्रकट झालं. आता सगुण रूपात प्रकट झालं. आता इथे जसा इथे त्याचा त्यांनी आपण म्हणलं ना श्रुतींचं निर्धारण आहे, हा निश्चय आहे. हा निश्चय कसा केला त्यांनी, त्यांना अद्वैत सिद्धांत सांगायचा आहे म्हणून त्यांनी निश्चय केला की ब्रह्म हे निर्गुण आहे. हे कुणाचं मत आहे, हे मत शंकराचार्यांचं आहे. बाकीचे चार आचार्य घ्या, वल्लभाचार्य घ्या, निंबार्काचार्य घ्या, मध्वाचार्य घ्या, रामानुजाचार्य घ्या, हे म्हणतच नाहीत ब्रह्म हे निर्गुण आहे. ते म्हणतात ब्रह्म हे सगुणच आहे. आणि सगुण म्हणजे अंतिमतः भगवान श्रीकृष्ण हेच पूर्ण ब्रह्माचं स्वरूप आहे. पूर्ण ब्रह्म हे भक्तांच्या करता भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झालं. आणि त्या परब्रह्मानी या उपासनेकरता म्हणून आपलं मोठ्या लीला, आपलं मोठं स्वरूप, चरित्र, गुणमहिमा या पृथ्वी तलावरती निर्माण करून ठेवला. त्यामुळे वल्लभाचार्यांना भगवान श्रीकृष्णाचं कोणतं रूप भावतं, बालरूप भावतं. ते म्हणतात तो गोकुळात होता तोपर्यंत चांगला होता, तो गोकुळाच्या बाहेर गेला आणि कृष्ण बिघडला. वल्लभाचार्यांना गोकुळाच्या बाहेरचा कृष्ण नकोय, कारण ते म्हणतात आमच्या भक्तीमध्ये त्याची निरागसताच आम्हाला पाहिजे, त्याचे त्या बाललीलाच आम्हाला पाहिजेत गोकुळातल्या. म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही म्हणतात. भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनामध्ये खेळ केले याचाच आनंद आहे, तो गोकुळामध्ये रमला याचाच आनंद आहे. जे रामानुजाचार्य त्यांच्या ठिकाणी भगवंताचं जे स्वरूप आहे ते स्वरूप त्याच्या शक्तीसहित ते मान्य करतात. भगवंताचं रूप त्यांना शक्तीसहित मान्य आहे. म्हणून श्रीदेवी आणि भूदेवी या दोघांच्या सहित भगवंताची त्यांनी स्थापना केलेली आहे. मध्वाचार्यांना सुद्धा विष्णू सर्वोत्तम तत्व मान्य आहे. ते विष्णूचं स्वरूप जे आहे ते एकमेव श्रेष्ठतम तत्व आहे असं म्हणतात. निंबार्काचार्यांना भगवान श्रीकृष्ण आणि राधा हे युगुल मान्य आहे. हे दोघे एकत्र स्वतंत्रपणाने त्यांना मान्य नाही आहे. राधा ती भगवंताची शक्ती आहे, भगवंत शक्तीसहित युक्त झालेला असा भगवंत निंबार्काचार्यांना मान्य आहे. असं प्रत्येक आचार्याचं मत आहे. प्रत्येक आचार्य आपापल्या पद्धतीने वेद निर्गुण ब्रह्म सांगतो असं म्हणतच नाहीत. म्हणून आपण आत्ता बोलताना असं म्हटलं की ह्याचा निर्णय केला त्यांनी. निर्णय काय केला की वेदाचं तात्पर्य परब्रह्म निर्गुण आहे असाच आहे, पण या सगळ्या भक्ती आचार्यांनी वेदाचं तात्पर्य परमात्मा सगुण आहे असं केलं आणि त्या सगुण परमात्म्याचीच भक्ती ही लोकांना सांगितली. त्या सगुणाचाच अनुभव घ्यायला सांगितला. आणि मग भगवंताच्या ज्या निर्गुण गुणाच्या किंवा निर्गुणाचं वर्णन करणाऱ्या, सगुणाचं वर्णन करणाऱ्या श्रुती अनेक आहेत. त्या सगुणाचं वर्णन करणाऱ्या श्रुतींची अडचण या आचार्यांना होतच नाही, कारण सगुण वर्णन केलंय त्यांचा परमात्मा सगुणच आहे.
पण ज्या श्रुतींनी निर्गुण वर्णन केलेलं आहे त्या निर्गुण श्रुतींचं काय करायचं, काही नाही, त्यांना अडचणच नाही. ते म्हणाले परमात्मा असा आहे आणि त्याचं सामर्थ्य असं आहे की त्याच्या ठिकाणी ह्या ज्या निर्गुण परश्रुती आहेत त्या सगळ्या श्रुती त्याचे गुण म्हणून शोभतात. हा भगवंताचा गुण आहे, हे भगवंताचं वैशिष्ट्य आहे. भगवंत अखंड आहे त्याचं सामर्थ्य आहे, भगवंत अव्यय आहे त्याचं सामर्थ्य आहे, भगवंत सर्वज्ञ आहे त्याची अलौकिकता आहे. तो त्याचा कोणताही जो निर्गुण परगुण आहे तो भगवंताच्या वरती अलंकारासारखा शोभतो. त्या भगवंताला सगळेच गुण अलंकारासारखे शोभतात, मग निर्गुण गुण शोभायला काय अडचण आहे. आता आपण आज इथे थांबू, पण उद्या त्याचं पुन्हा विवेचन घेऊ की निर्गुणाच्या ठिकाणी मग सगुणाची व्यवस्था कशी लावायची. व्यवस्था दोघांची पण लावायला पाहिजे, निर्गुणाची पण लावायला पाहिजे आणि सगुणाची पण लावायला पाहिजे. तर ती कशी लावायची आपण उद्या बघू.